चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सागर इन्फो फॉर यू आणि मी सागर नेहमीप्रमाणे घेऊन आलो एक नवीन इन्फॉर्मेशन आपल्यासाठी। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत Amazon सारख्या रेप्युटेड कंपनीमधून आपण घर बसल्या कसे पैसे कमवू शकतो। आपल्याला घर बसल्या जास्त काहीही न करता कसे Amazon साइटवरून पैसे कमवता येतील हे आपल्याला आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून त्यांना पण एक सोर्स ऑफ इन्कम जनरेट करायचा एक पार्ट भेटेल। आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्राला सपोर्ट करा। मी अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो। तर मित्रांनो आता आपण Amazonच्या ऑफिशियल साइटवरती आलेलो आहे amazon.com। तर या साइटवरतून तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने इकडे सोर्स ऑफ इन्कम जनरेट करू शकतो ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर ते कशा पद्धतीने करायचे ते त्याची मी पहिली तुम्हाला सविस्तर माहिती देतो आणि त्यानंतर आपण मग रजिस्ट्रेशन करूया। तर आता पहिलं जाणून घ्या की Amazon.com वरतून जर तुम्हाला Amazonचे प्रोडक्ट तुम्ही इतरांना सेल करायचे हे तुमचं या ठिकाणी काम असणार आहे। Amazonचे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला सेल करायचे। तर सेल करायचे म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये येईल की Amazonचे प्रोडक्ट मी सेल करणार तर त्या प्रोडक्टची पूर्णपणे जबाबदारी माझ्यावरती येईल का, तो प्रोडक्ट त्या व्यक्तीला पोचलाय की नाही, त्या प्रोडक्टचं पुढे जाऊन काय होतंय काय नाही। तर असं काहीही होणार नाही मित्रांनो। तुम्हाला फक्त Amazonचे प्रोडक्ट जे आहेत जे तुमचे सोशल नेटवर्किंग साइट्स असतील, तुमचे मित्र असतील, कोणालाही ज्यांना जे प्लॅटफॉर्म तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या सर्व प्लॅटफॉर्मवरती Amazon साइटचे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला शेअर करायचे आहेत। Amazonचे प्रोडक्ट जे ज्या ठिकाणी तुम्ही शेअर करणार आहात तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या प्लॅटफॉर्मवरती, त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीने जर तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरती क्लिक करून जर तो प्रोडक्ट बाय केला तर त्या प्रोडक्टचं सर्टन मार्जिन जे आहे ते तुम्हाला भेटतं। ठीक आहे मित्रांनो, तुम्ही समजताय ना की Amazonचे जे प्रोडक्ट जे आहेत त्याचं जे लिंक्स आहेत जे तुमच्या आयडीने तुम्ही जनरेट करणार आहात ते तुम्हाला तुमच्या सर्व सोशल नेटवर्किंग साइटवरती तुमच्या सगळे जेवढे तुमच्याकडे नेटवर्क आहेत तिकडे सगळीकडे तुम्हाला ते शेअर करायचे आहेत। आणि त्यानंतर जर त्या लिंकवरती क्लिक करून एखाद्याने काय बाय केलं तर त्याचा जो मार्जिन आहे तो मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे। तुम्हाला फक्त या ठिकाणी ॲनालाइज करायचं की लोक काय घेत आहेत मार्केटमध्ये आणि त्याप्रमाणे इथून तुम्हाला ते प्रोडक्ट सर्च करायचे आहेत, त्याच्या लिंक जनरेट करायच्या आणि ते शेअर करायचे सोशल नेटवर्किंग साइट किंवा तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्यामध्ये, जेणेकरून त्या लिंकवरती क्लिक करून बाय करतील आणि त्याची सर्टन मार्जिन तुम्हाला भेटेल। तर हे कसं करणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आपण Amazonच्या ऑफिशियल साइटवरती आलेलो आहोत Amazon.com आणि हे सर्व गोष्ट मित्रांनो तुम्ही मोबाईलमधून कसं करणार आहात हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, तर मोबाईल पहिलं सर्वप्रथम आपण PC मधून कसं करणार आहोत ते बघूया आणि मग मी मोबाईलमधून कसं करणार आहे ते तुम्हाला दाखवेल। तर तुम्हाला सर्वप्रथम इथे खाली यायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही खाली आलात का तुम्हाला बिकम अ ॲफिलिएट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे ही साइट ओपन होईल आणि ह्या साइटवरती मित्रांनो स्पष्टपणे लिहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी। प्रॉफिट फ्रॉम आवर एक्सपिरियन्स अर्न अप टू 10% ॲडव्हर्टायझिंग फीस विथ अ ट्रस्टेड ई-कॉमर्स लीडर। म्हणजे 10% जे मार्जिन आहे हे ह्या ठिकाणी Amazon आपल्याला देते जर आपण त्यांचे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये शेअर केले आणि त्या लिंकने जर कोणी जर बाय केलं तर ते 10% आपल्याला मार्जिन देतात। पुढे मी तुम्हाला हे पण दाखवणे कोणत्या प्रोडक्टला किती मार्जिन आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे बघा तुम्ही जॉईन, ॲडव्हर्टाइज, अर्न या 3 गोष्टींमध्येच त्यांनी आपल्याला पूर्ण प्रोसेस समजवण्याचा प्रयत्न केला की कसं काय असेल, बरोबर। बघा इट इज इझी अँड फ्री जॉईन, म्हणजे हे एकदम फ्रीमध्ये आहे। फ्रीमध्ये तुम्ही इथे जॉईन करू शकता आणि ॲडव्हर्टाइज करू शकता। चूज फ्रॉम आवर मिलियन प्रोडक्ट टू ॲडव्हर्टाइज युअर कस्टमर। एवढे सारे प्रोडक्ट्स आहे Amazonवरतून, करोडो लोक दिवसाला Amazonवरती वरतून बाय करतात। तर तुम्हाला पण तेच करायचं, इथून प्रोडक्ट सर्च करायचे, लोकांना काय हवं आहे आणि तेच प्रोडक्ट तुम्हाला मार्केटमध्ये शेअर करायचे। अर्न गेट अप टू 10% इन ॲडव्हर्टायझिंग फी, 10% पण मार्जिन तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतं। ठीक आहे मित्रांनो, आता ही सेम साइट तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशी ओपन करणार आहात मी तुम्हाला ह्या ठिकाणी ते दाखवणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही आता मोबाईलमधून बघा की ही साइट मी कशी ओपन करतो आणि सेम तुम्हाला तशीच तुमच्या मोबाईलमधून ओपन करायची। तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की मोबाईलवरतून आपण Amazon.comच्या साइटवरती कसे जाणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला इथे Amazon.com टाकायचं आहे। Amazon.comची मित्रांनो ही साइट ओपन झाली की मोबाईलच्या फीचर्स प्रमाणे साइट ओपन होईल। तर तुम्हाला इथे राईट साइडला जे वरती 3 डॉट दिसतात त्यावरती क्लिक करून इथे
डेस्कटॉप साईड म्हणून ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी साईट जी आहे ती कम्प्युटरमध्ये ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर इथे बघा बिकम ॲन ॲफिलिएट हे ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने कम्प्युटरमध्ये जे पेज येतं आहे त्याच पद्धतीने पेज येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्ही मोबाईलने करू शकता. तर मित्रांनो या पुढील प्रोसेस मी तुम्हाला कम्प्युटरमधूनच दाखवणार आहे, कारण की मोबाईलमधून जे फॉन्ट असतात ते छोटे दिसतात, तर तुम्हाला मला योग्य पद्धतीने समजावता नाही येणार कशा पद्धतीने तुम्ही पुढची प्रोसेस कराल. मी तुम्हाला दाखवायचं आहे, समजावायचं आहे म्हणून मी PC मधून करणार आहे. तर बघा ह्या आपण पेजपर्यंत आलेलो आहोत. तुम्हाला सर्व मी ह्या ठिकाणापर्यंत तुम्हाला मी सर्व समजवलं होतं. तर सर्वप्रथम इकडे आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट करायची, इथे तुम्ही बघू शकता युनायटेड स्टेट्स आहे, तिकडे आपल्याला इंडिया करायचं आहे. इंडिया केल्यानंतर बघा इथे आपल्या इंडियाचा झेंडा, आपल्या इंडियाचा फ्लॅग येईल ह्या ठिकाणी. आता ह्या ठिकाणी तुम्हाला जॉईन नाव फॉर फ्रीवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, जॉईन नाव फ्रीवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला हे अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे माझं ऑलरेडी एक अकाउंट मी क्रिएट केलं तर ते ऑलरेडी इथे ॲड आहे, पण तुम्हाला इथे न्यू अकाउंटसाठी विचारलं जाईल. तेव्हा इथे तुम्हाला ॲड अकाउंट किंवा त्या ठिकाणी एक पॉपअप असेल त्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं साइन इनसाठी पेज ओपन होईल. तर तुमचं आता नवीन आहात तुम्ही, तुमचं ऑलरेडी इकडे अकाउंट नाही आहे. ज्यावेळी तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तुम्हाला ID पासवर्ड टाकायचं आणि पुढे जायचं आहे. पण आता तुमचं अकाउंट नाही तर तुम्हाला क्रिएट युअर ॲमेझॉन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. इथे क्रिएट युअर ॲमेझॉन अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीचं पेज होईल. तर इथे तुम्हाला पहिलं अकाउंट क्रिएट करायचं आहे. तर मी ज्या पद्धतीने अकाउंट क्रिएट करत आहे सेम तसंच तुम्ही अकाउंट क्रिएट करा. ठीक आहे मित्रांनो, तुमचं नाव आडनाव टाकायचं आहे आणि सुरू होऊन जायचं आहे. आणि त्यानंतर इथे चांगला एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे तोच पासवर्ड पुन्हा टाकायचा आणि त्यानंतर क्रिएट युअर अकाउंटवरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल ID एक OTP येईल. तो OTP आहे बघा इथे Amazon.com वरतून एक OTP येईल. तो OTP तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि क्रिएट युअर ॲमेझॉन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ही 4 ज्या यांच्या स्टेप्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्यानंतर मग मी पुढे सांगेल अजून काय काय करायचं आहे. ते पेई नेम, तर ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने तुमचं नाव आहे बँक अकाउंटमध्ये तसंच ॲज इट इज टाकायचं आहे. मी माझं नाव टाकत आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुमचं बँक अकाउंटमध्ये असेल. त्यानंतर तुम्हाला इथे सिटी कोणती आहे ते टाकायचं आहे तुमची. त्यानंतर ह्या ठिकाणी खाली तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतं स्टेट येते ते टाकायचं आहे तुम्हाला आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकतोय, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. तर ह्या ठिकाणी हू इज द मेन कॉन्टॅक्ट फॉर दिस, तर तुम्ही स्वतः असाल तर तुमचं स्वतःचं लिहायचं आणि तुम्ही कोणाला दुसऱ्याला बनवून देत असाल म्हणजे बिझनेस तुम्ही करणार असाल पण तुम्हाला कोणाला दुसऱ्याचं नावाने अकाउंट ओपन करायचं आहे की त्याच्या अकाउंटला माझ्या मी जो बिझनेस करत आहे त्याचे पैसे त्या अकाउंटला यावे, मग त्यानुसार इथे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट स्वतःसाठी आणि सेकंड दुसऱ्यासाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे US टॅक्स पर्पस आर यूज ॲज अ पर्सन, तर ह्या ठिकाणी डायरेक्टली नो करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्याचा जास्त विचार नाही करायचा आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या ठिकाणी 2 ऑप्शन दिले जातील की एंटर युअर वेबसाईट आणि एंटर युअर ॲप URL. तर मग आपल्याकडे ॲप नाही आहे आणि ह्या ठिकाणी ह्यांनी बघा वेबसाईट जी आहे ती मॅन्डेटरी दिली, म्हणजे वेबसाईट तुमच्याकडे असणं गरजेचं असं यांनी दाखवले. पण आपल्याकडे तर वेबसाईट नाही आहे, तर अशा वेळेमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण काय करायचं आहे फेसबुकवरती जायचं आणि आपली फेसबुकची प्रोफाईलची जी लिंक असते ती लिंक आपण त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, चालणार आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. तर ह्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे, ही तुमची फेसबुकची प्रोफाईलच्या आतमध्ये जाऊन तिथली लिंक घ्यायची आणि या ठिकाणी पेस्ट करायचे आणि ॲड करायचे. ठीक आहे, ॲड करायचे आणि
मोबाईलची ॲपची लिंक वगैरे ती काय मॅन्डेटरी नाही, पण ॲप तुमची वेबसाईटची लिंक होती मॅन्डेटरी, म्हणजे ती कंपल्सरी होती त्या ठिकाणी. तर आपण तिकडे फेसबुकची लिंक टाकली. त्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. बघा ॲक्सेप्ट केलेलं आहे ह्यांनी आणि आता आपण पुढे आलेलो आहे. सेकंड स्टेपमध्ये पोचल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला काही डिटेल्स दिलेले आहेत, त्या डिटेल्स आपल्याला टाकायच्या आहेत. तर एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या की हा ॲमेझॉनचा जो आहे तो असोसिएट बनण्यासाठीचा फॉर्म आहे आणि या फॉर्ममध्ये काही ज्या प्रोसेसर आहेत त्या कंपल्सरी आहेत, तर त्या आपल्याला करायच्याच आहेत. पण त्याचा म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करायची आहे असं समजून चला, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आहे व्हॉट इज युअर प्रेफर्ड असोसिएट स्टोर आय डी. तर ॲमेझॉन जो आहे तो प्रत्येक स्टोर जेवढे त्यांचे असोसिएट असतात त्यांना एक आय डी देतो. तर तो आय डी आपल्याकडं तर नाही आहे, तर आपल्याला असोसिएट बनण्यासाठी ॲमेझॉनकडून एक राईट्स भेटतात की तुम्ही तुमचा एक आय डी जनरेट करू शकता. तर ह्या ठिकाणी आपल्याला एक आपला युनिक आय डी जनरेट करायचा आहे आणि तो आय डी बनवताना एक गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची की आय डी आपला असा बनवायचा आहे की तो आय डी ऑलरेडी ॲमेझॉनच्या कोणाचा तरी असोसिएट आय डी नसावा, नाहीतर मग तुम्हाला कसं होईल, पूर्ण तुम्ही जे भरलेलं आहे ते पुन्हा तुम्हाला भरायला लागेल जो ऑलरेडी तो आय डी तिकडे कोणाचा तरी असेल. तर ह्या ठिकाणी मी माझं नाव सागर टाकत आहे आणि काहीतरी असं युनिक नाव टाकणार जेणेकरून तो आय डी कोणाचा नसावा. तर 717 सागर 717 मी ह्या ठिकाणी घेत आहे आणि ह्या ठिकाणी युअर वेबसाईट लिस्ट आपण ह्या ठिकाणी आपली ती जे आहे फेसबुकची प्रोफाईल तीच ह्या ठिकाणी त्यांनी कॅच केलेली आहे. व्हॉट इज युअर वेबसाईट ऑर मोबाईल ॲप्स इज अबाउट असं आपल्याला ह्या ठिकाणी विचारलं आहे. तर आपण आपली काय टाकलेली आहे, सोशल मीडियाची वेबसाईट टाकलेली आपली फेसबुकची. तर आपल्याला तेच ह्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे, आपल्याला फेसबुक प्रोफाईल टाकायचं आहे, ठीक आहे. लक्ष देऊन बघा मित्रांनो, कुठे गडबड होता कामा नये. तुमचा हा जो फॉर्म आहे जो मी ज्या पद्धतीने मी भरला आहे तसाच तुम्हाला भरायचा आहे. तर तुम्हाला ह्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. नाही समजलं तर एकदा दोनदा तीनदा बघा, पण गडबड करू नका, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला फेसबुक प्रोफाईल टाकायचे. त्यानंतर खाली विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग टॉपिक बेस्ट डिस्क्राईब युअर वेबसाईट ऑर मोबाईल ॲप. तर आपण वेबसाईट टाकलेली आहे, तर इथे खाली यायचं आणि इथं आपल्याला सोशल नेटवर्किंग साईट टाकायचे, ठीक आहे. आणि मग इथे सेकंड ऑप्शनला पण आपल्याला सोशल नेटवर्किंग साईट टाकायची आणि त्यानंतर आपल्याला इथं खाली त्यानंतर अजून विचारलं आहे व्हॉट टाईप ऑफ ॲमेझॉन आयटम डू यू इंटेंड टू लिस्ट ऑन युअर वेबसाईट और मोबाईल ॲप. तर आपण तर आपली फेसबुकची साईट टाकली तर आपल्याला त्याचा जास्त विचार नाही करायचा. आता तो पार्ट झालेला आहे की आपण आपली फेसबुकची प्रोफाईल टाकली आणि त्यानंतर आपली सोशल नेटवर्किंग साईट म्हणून आहे ती त्यांना कळवलेलं आहे. आणि त्यानंतर आता पुढे आपल्याला आपण आपल्या वेबसाईटवरतून काय विकायला इंटरेस्टेड आहोत, म्हणजे आपण आपल्या फेसबुकच्या आय डीवरतून काय विकायला इंटरेस्टेड आहोत. तर जे आपल्याला आवडतं ते आपण या ठिकाणी 2-3 ऑप्शन घ्यायचे, ठीक आहे. विकाय तर तुम्ही सगळंच म्हणा, पण घेताना 2-3 घेऊन टाकायचे ऑप्शन. तर व्हॉट टाईप ऑफ युअर वेबसाईट और मोबाईल ॲप. तर ह्या ठिकाणी आपल्याला अदरवरती क्लिक करायचं मित्रांनो, ठीक आहे. दोन्ही ठिकाणी अदरवरती क्लिक करायचं. इतरही ऑप्शन आहेत पण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, अदरवरती क्लिक करून टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर खाली यायचं आहे हाऊ डू यू ड्राईव्ह ट्रॅफिक टू युअर वेबसाईट. म्हणजे तुमच्या वेबसाईट जी आहे तुमची, जी सोशल मीडियाची फेसबुकची जी तुमची जी प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवरती ट्रॅफिक कुठून येतो हे विचारत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला सोशल नेटवर्क लिहायचं आहे. सोशल नेटवर्कच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि पुढे नंतर आले हाऊ डू यू युटिलाइज युअर वेबसाईट अँड ॲप्स टू जनरेट इन्कम, ठीक आहे. ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला अदर ॲफिलिएट प्रोग्रामवरती क्लिक करायचं, दुसरं काही नाही. अदर ॲफिलिएट प्रोग्राम म्हणजे जो आन्सर जे आहेत ते आपल्याला डिप्लोमॅटिक द्यायचे मित्रांनो. तुम्ही पॅसिफिक राहाल तर मग तुम्ही कुठेतरी रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनेच तुम्हाला डिप्लोमॅटिक राहून आन्सर द्यायच्यात आणि पुढे जायचे जेणेकरून आपली प्रोफाईल जी आहे ती अप्रूव्ड होईल, ठीक आहे. दोन्ही ऑप्शनचे इथे ॲफिलिएट प्रोग्राम द्यायचे. हाऊ डू यू युजली बिल्ड लिंक्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की तुमचं जे लिंक आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला हव्यात. तर मॅन्युअली टेक्स्ट एडिटर या पद्धतीने आपल्याला घ्यायचे. आपल्याकडे काय वेबसाईट API वगैरे नाही आहे, आपण कॉपी पेस्ट करूनच लिंक सगळीकडे शेअर करणार आहोत. तर मग त्या पद्धतीने आपल्याला इथे टाकायचं आहे मॅन्युअली वाया टेक्स्ट एडिटर. हाऊ मेनी टोटल युनिक विजिटर डू युअर वेबसाईट ॲप्स गेट पर मंथ. किती लोक तुमच्या वेबसाईटला किंवा तुमच्या फेसबुक प्रोफाईलला व्हिजिट करतात. त्या ह्या ठिकाणी बरेच आकडे आहेत पण आपण 500 ते 5000 टाकायचे आहेत. त्यापेक्षा आपण जास्त नको टाकायला, कारण की ॲटलिस्ट तेवढे तरी आपल्याला येतातच, बरोबर. तर मग 500 ते 5000 वेळा टाकायचे. व्हॉट इज युअर प्रायमरी रिझन फॉर जॉईनिंग द ॲमेझॉन असोसिएट प्रोग्राम. तर ह्या ठिकाणी मोनिटाईज माय साईट आणि अदर
हे 2 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामध्ये अदरवरतीच क्लिक करायचं मित्रांनो. लक्षात ठेवा, व्हॉट इज युअर प्रायमरी रिझन फॉर जॉईनिंग द ॲमेझॉन असोसिएट प्रोग्रामच्या इकडे आपल्याला अदरच सिलेक्ट करायचं आहे. हाऊ डिड यू हेअर अबाउट अस, त्या ठिकाणी आपल्याला ह्याच्यातलं तुम्ही काही ठेवा, त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे. वर्ड ऑफ माउथ ऑनलाईन सर्चवरती मी क्लिक करतो, ठीक आहे. आणि पण जे हे आहे ॲमेझॉन असोसिएट प्रोग्राम, तिकडे तुम्हाला अदरच क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकायचा आहे. व्हिडिओ थोडा मोठा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या ठिकाणी थोडं फास्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आता मी ॲमेझॉनसारख्या एवढ्या रिप्युटेड आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा असोसिएट झालेलो आहे मित्रांनो. हे आपल्याला आहे काँग्रेस सागर बी, थँक्यू फॉर अप्लाइंग फॉर द ॲमेझॉन इन असोसिएट प्रोग्राम, यू आर युनिक असोसिएट ID. हा ID तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचा आहे, ठीक आहे मित्रांनो. हा ID नेहमी तुमच्याकडे तुम्ही ठेवायचा आहे. आणि खाली त्यांनी आपल्याला सगळ्या विचारलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही असोसिएट वगैरे झालेला आहेत. हे आपल्याला ग्रीटिंग त्यांनी मेलप्रमाणे पाठवलेलं आहे. तुम्हाला एंटर युअर पेमेंट अँड टॅक्स इन्फॉर्मेशन. तर टॅक्स इन्फॉर्मेशन ऐकून मित्रांनो तुम्ही थोडं गडबडाल, पण ह्याच्यामध्ये एवढं काय घाबरण्यासारखं नाही मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला ते तुमचे बँक अकाउंट डिटेल्स आणि पॅन कार्ड डिटेल्स टाकायला सांगत आहेत, जे आपण युजली टाकतो जर आपण एखादा बिझनेस करतो आहे, ठीक आहे. तर त्या डिटेल्स तुम्हाला टाकायच्या. आणि जर का तुमचे पॅन कार्ड नसेल तर तुमच्या घरातल्या इतर कोणाचे तरी पॅन कार्ड आणि त्यांचे बँक अकाउंट डिटेल्स टाका, त्या अकाउंटला तुमचे पैसे येतील, ठीक आहे. तरी हे डिटेल्स तर तुम्ही तुमचे भरालच, नाववरती क्लिक करायचे आणि भरायचे. तर हे आपण मी सध्या लेटर करतो कारण की हे डिटेल्स आहेत, तुम्ही नंतरही भरू शकता. जर तुम्ही आधी तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी की ह्या ठिकाणाहून मला पैसे कमवता येत आहेत का, आले जे पैसे तर ते ॲमेझॉनच्या तुमच्या ह्या अकाउंटमध्ये राहतील आणि तुम्हाला जेव्हा ते विड्रॉ करायचे तेव्हा तुम्ही तुमचे बँकचे डिटेल्स टाकून ते पैसे तुम्ही विड्रॉ करू शकता. तर ह्या डिटेल्स जे आहेत ते तुम्ही नंतर टाकलेत तरी चालतील, पण तुम्हाला आत्ता टाकायचे तरी टाकू शकता. तुम्ही नाववरती क्लिक करून तुम्हाला तुमच्या सेविंग बँक, तुमचं सहकारी, सरकारी किंवा जे काही जनधन अकाउंट असेल, जे अकाउंट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी त्याचे डिटेल्स टाकायचेत आणि पॅन कार्ड डिटेल्स टाकायचेत. तर मी सध्या लेटरवरती क्लिक करतो आहे आणि पुढे जातो आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी आपल्याला हे सगळे यांचे ॲरो दिलेले आहेत त्यांनी, की चेंज कंट्री करायचा तर करू शकता, चेंज लँग्वेज, हे अकाउंट सेटिंग, परत इथे हे सगळे डिटेल्स दिलेत. आपण बघूया आता ते काय आहेत, ठीक आहे. तर ह्यानंतर बघा, इम्पॉर्टंट नोटीस, बिफोर वी कॅन पे यू वी मस्ट हॅव अ पेमेंट इन्फॉर्मेशन. तर हेच त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला तुम्हाला द्यायच्या आधी आमच्याकडे त्या डिटेल्स असणे आवश्यक आहे. मग तुम्ही एकदा का ह्या ठिकाणी इन्कम जनरेट केला, तुमचं इन्कम या ठिकाणी तुम्हाला दिसेल मित्रांनो. तुम्ही किती लिंक शेअर केले आहे आणि त्यातनं किती पेमेंट कन्व्हर्जन झालं हे सगळं ह्या ठिकाणी दिसेल. एकदा का ह्या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये दिसलं का तुम्ही ह्या ठिकाणी बँकचे डिटेल्स टाकून तुमचा पेमेंट जो आहे तो विड्रॉ करू शकता, बँक आणि पॅन कार्ड डिटेल्स. अजून एक गोष्ट मी तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला ह्या अकाउंटवरतून फक्त लिंक्स शेअर करायचे आहेत. ह्या अकाउंट ॲमेझॉनच्या असोसिएट झालेला आहात तुम्ही, तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही ॲमेझॉनच्या वेबसाईटवरतून लिंक जनरेट करायच्या आणि त्या लोकांना शेअर करायच्या. आणि बाकीचं जे आहे की ते डिस्पॅच होते का, ते ऑर्डर बरोबर जनरेट होते का, त्या माणसाला कॅश ऑन डिलेवरी आहे की क्रेडिट कार्ड डिलेवरी आहे, प्रोडक्ट त्याच्यापर्यंत कसा पोचतो, हे सगळे झंझटमारीचं काम तुमचं नाही आहे. तुमचं काम आहे फक्त लिंक शेअर करायचं. लिंकमधून जर बाय झालं तर तुम्हाला तुमचा प्रॉफिट जो आहे, मार्जिन आहे तेवढं भेटणार. बाकी जी काही डोकेदुखी आहे ती सगळी ॲमेझॉन सांभाळणार, त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये कुठे काही तुमचा रोल नाही आहे. ह्या गोष्ट एक लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला बसल्या बसल्या पैसे कमवण्याचा हा सोर्स आहे, बाकी तुम्हाला काही करायचं नाही आहे. तर एक गोष्ट ह्या ठिकाणी तुम्हाला मी ही लक्षात आणून देतो, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची, म्हणजे तुम्हाला सर्वांना हा प्रश्न असेल की आम्हाला कोणते प्रोडक्ट विकले तर किती मार्जिन भेटणार, हे आम्ही कसं जाणून घेणार. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या ठिकाणी टॅक्स इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. टॅक्स इन्फॉर्मेशनवरती क्लिक केलं का हे पेज ह्या ठिकाणी ओपन होईल, ठीक आहे. ह्या पेजनंतर तुम्हाला इथे दिसते तुम्हाला व्ह्यू युअर पेमेंट प्लॅन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू युअर पेमेंट प्लॅनवरती क्लिक केलं तर ह्या ठिकाणी ह्यांनी आपल्याला दाखवलं आहे की कोणत्या प्रोडक्टवरती तुम्हाला कितपत मार्जिन भेटेल. तर सर्वात जास्त मार्जिन या ठिकाणी तुम्ही बघू शकता की क्लोथ्सवरती आहे. तर असेच मित्रांनो कोणत्या प्रोडक्टवरती किती % मार्जिन आहे तुम्हाला, तर ह्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता मित्रांनो पुढे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण ज्या लिंक्स आहेत त्या जनरेट करून आपण पुढे शेअर करणार आहोत. तर आता आपण
पुढचे लास्ट काय काय झालं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की आपण Amazon.com वरतून खाली स्क्रोल केलं, ॲफिलिएटवरती क्लिक केलं, आपलं अकाउंट रजिस्टर केलं आणि आता आपण आपल्या अकाउंट पूर्ण रजिस्टर केल्यानंतर आपण ॲमेझॉनचे असोसिएट बनलेले आहोत आणि आता आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आहोत. ठीक आहे. आता पुढे आपण लिंक कशा जनरेट करून कसं ह्या ठिकाणी आपण सेल असोसिएटचं काम करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर आता आपण हे आपल्याला जे पेज आहे ॲमेझॉनचं ते लॉग इनच ठेवायचं आणि आता आपल्याला Amazon.in वरती यायचं आहे. ठीक आहे. Amazon.in, Amazon.com आणि Amazon.in या दोन्हीच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन. तिथून तुम्ही क्लिक करून पुढची प्रोसेस करू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर हे Amazon.inचं पेज आहे मित्रांनो. Amazon.inचं पेज सर्वांना तुम्हाला या ठिकाणी दिसतंच लॉग इन केलं की. पण ह्यामध्ये फरक एवढा आहे की मित्रांनो आता तुम्ही Amazon.inचे असोसिएट आहात. तुम्ही ह्या ठिकाणी त्यांचे ग्राहक म्हणून नाही आलेले आहात. या ठिकाणी तुम्ही त्यांचे असोसिएट म्हणून या पेजमध्ये लॉग इन झालेले आहात. तर तुम्हाला एक वेगळं काहीतरी ह्या ठिकाणी दिसेल की ह्या ठिकाणी तुमचं एक नाव आलेलं आहे. बरोबर मित्रांनो. सागर म्हणून इथे नाव आलेलं आहे माझं आणि ह्या ठिकाणाहून तुम्हाला लिंक जनरेट करण्याचे राईट्स भेटलेले आहेत. तर आता मी दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रोडक्ट विकायचे. फॉर एक्झाम्पल मला या ठिकाणी एखादा शर्ट विकायचा तर मी पहिलं ह्या ठिकाणी सर्च शर्ट करतो. त्यामध्ये मी कॅज्युअल शर्ट बरेच प्रकारचे शर्ट चे ऑप्शन्स येतील. तर मला जो शर्ट वाटतं की मार्केटमध्ये विकला जाईल असे मी शर्ट या ठिकाणी सर्च करतो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी शर्ट येतील सर्व. तर मित्रांनो शर्टसाठी सर्च केल्यानंतर इथे बरेचसे शर्ट आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत. तुम्हाला वाटतं की कोणता शर्ट लोक जास्त करून बाय करतील असा शर्ट एखादा ह्या ठिकाणाहून तुम्ही चेक करा. जो शर्ट तुम्हाला ओके वाटेल त्या शर्टावरती क्लिक करा आणि त्या शर्टाची आता आपण या ठिकाणी लिंक घेणार आहोत. व्हिडिओ हा बराच मोठा होतोय मला माहिती आहे, पण मी तुम्हाला जास्तीत जास्त समजावून कसं शकू या व्हिडिओमधून त्यावरती मी फोकस करतोय जेणेकरून तुम्ही कुठे जाऊन अडकू नये आणि तुम्ही या साईडवरतून लवकरात लवकर पैसे कमवायला स्टार्ट कराल. तर एकदा का मित्रांनो बघा हा शर्ट आला. तर या शर्ट आल्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. बरोबर मित्रांनो. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ही लिंक येईल. या लिंकला तुम्हाला कॉपी करायचं आणि ही सेम थिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमधून देखील करू शकता. यासाठी तुम्हाला कम्प्युटर लॅपटॉप असणं गरजेचं नाही. हे काम तुम्ही मोबाईलवरतून ट्रेनमध्ये ऑफिसला जाताना बसल्या बसल्या 10 लिंक क्रिएट करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही ही जी लिंक आहे ती कॉपी करायची आणि इथं तुमच्या नंतर फेसबुकच्या वॉलवरती यायचं आहे. ऑलरेडी एक आपल्याकडे अकाउंट आहे. हे माझं अकाउंट नाही आहे. आपल्याकडे एक अकाउंट आहे असंच नॉर्मली जे अकाउंटवरतून मी तुम्हाला Amazonची प्रोसेस कशी आहे ते दाखवण्यासाठी हे अकाउंट आहे. ठीक आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ही लिंक पेस्ट करायची आणि लिंक पेस्ट केल्यानंतर फॅचिंग प्रिव्ह्यू येऊस तर थांबायचं मित्रांनो. डायरेक्ट आपल्याला लिंक नाही पेस्ट करायचे. लिंक पेस्ट केल्यानंतर फॅचिंग प्रिव्ह्यू येऊस तर थांबायचं म्हणजे जेणेकरून त्या लिंक बरोबर जो फोटो आहे तो फोटो देखील या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमचे जे सोशल मीडियाच्या साईडवरती जेवढे कॉन्टॅक्ट आहेत त्यांना नुसती लिंक नाही दिसणार, लिंकसोबत त्यांना डिटेल्स फोटो पण दिसेल. त्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी यायचं आणि त्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाच्या पण गोष्टी टाकू शकता. असं काही नाही, पण तुमचं काम जरा चांगलं सोयीस्कर होण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी बघा ह्याच गोष्टी त्याच्याच डिटेल इथून तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं आणि ह्या ठिकाणी इथे टाकून द्यायचं आहे. आणि टाईप रेग्युलर फिट फॅब्रिक कॉटन स्टायलिस्ट आणि खाली मग नंतर मग तुम्ही लिहू शकता बेस्ट रेट मस्ट बाय अवेलेबल इन डिस्काउंटेड रेट. जेवढी तुम्हाला चांगली इंग्लिश येते किंवा मराठी येते हिंदी येते त्या शब्दांमध्ये तुम्ही लिहा. फक्त लिंक सोबत ठेवा त्याच्या आणि लिंक्स ठेवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोस्टवरती क्लिक करायचं आहे. पोस्टवरती क्लिक केल्यानंतर ही जी लिंक तुम्ही जनरेट केले ती तुमच्या फेसबुक वॉलवरती पोस्ट होईल. फेसबुकसोबत तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप तुमच्याकडे जेवढे असतील सगळीकडे टाकून द्यायचे ती लिंक तुम्हाला. व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक ग्रुप जेवढे ग्रुप असतील तिकडे टाकायचे. त्यानंतर ही लिंक टाकल्यानंतर ह्या लिंकवरती क्लिक करून जो पण तो शर्ट बाय करेन त्या शर्टाचे जे सर्टन तुमची जी बघा ह्या ठिकाणी हा शर्ट त्यांनी लिंकवर ओपन केला त्यानंतर त्याला हे असं दिसेल. त्यांनी बायवरती क्लिक करून जर तो शर्ट बाय केला तर त्याचं जे मार्जिन आहे सर्टन मार्जिन जे ठरलेलं मार्जिन आहे तेवढं मार्जिन तुम्हाला भेटेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणाहून तुम्हाला लिंक जनरेट करायच्यात मित्रांनो. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला ही गोष्ट समजली असेल ह्यातनं जे मी सांगितलं आहे. आणि नाही समजली तर इंस्टाग्राम सागर इन्फो फॉर यू माझा आयडी आहे. तिकडे मला फॉलो करा, मला मेसेज करा. तिकडे तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर त्याचा मी रिप्लाय देईल. ठीक आहे मित्रांनो. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल.
आणि हा व्हिडिओ मी खास आपल्या मराठी मित्रांसाठी बनवला, तर व्हिडिओ विदाऊट स्किप पूर्ण बघा मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजेल। व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। व्हिडिओ पूर्ण बघून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल करा, तुमच्या भावाला सपोर्ट नसेल करत तर चुकीचं आहे मित्रांनो। तुमच्या भावाला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। आता मित्रांनो तुमची रजा घेतो, भेटूया कोणत्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्टे सेफ, स्टे होम, घरी बसा आणि डिजिटली कमवा।